नमस्कार मित्रांनो, मी सध्याला सेंट पीटर्सबर्गच्या पुल्को एअरपोर्टला आहे। इथून मी अर्खंगेल्स म्हणजे नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला जात आहे। काल जो अहमदाबाद एअरपोर्टवर इंडियन एअरलाइन्सचं लंडनला जाणाऱ्या विमानाच्या जे काही क्रॅश झालं, त्या क्रॅश झालेल्या 241 प्रवासी एकूण त्यामध्ये निधन झालेले आहेत। निष्पाप लोकांचा जीव गेला। का गेला, कशामुळे गेला याचे इन्व्हेस्टिगेशन होतच राहील। परंतु ज्यांच्या घरातले आज लोक गेलेत, त्यांच्या घरातली सिच्युएशन, त्यांच्या घरातली परिस्थिती याचा जर विचार केला आपण तर हे प्रचंड दुःखदायी आहे, प्रचंड दुःखदायी आहे। प्रथमतः ते जे जीव त्यामध्ये गेले, जे जीव गमावले गेले, ज्यांना जे पूर्ण आयुष्य जगायचं होतं त्यांचं जे संपलं, त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। परंतु बरेच असे काही त्यामध्ये जाणारे जे लोक होते, कोणी डॉक्टर होते, कोणी इंजिनियर्स होते, कोणी राजकीय होते। बऱ्याच जणांनी राजस्थानमध्ये एकाने तर स्वतःचा जॉब सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी ती व्यक्ती निघालेली होती। त्यानंतर माजी मुख्यमंत्री राजस्थानचे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री, त्यांनीसुद्धा अक्षरशः त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही 4 व्हीलर घेतल्या त्या सगळ्या 4 व्हीलरचे नंबर 1206 घेतलेल्या। मग ते 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जे काय वाहनं असतील तर त्या सगळ्यांचा नंबर 1206 होता। म्हणजे त्यांनी तो 1206 हा लकी नंबर समजायचा, त्यांना लकी नंबर वाटत असेल। पण त्यांच्या आयुष्यामध्ये हा 1206 हा सुद्धा तारीखच 1206 म्हणजे 12 जून ही तारीखसुद्धा शेवटची तारीख राहणार आहे हे त्यांना तरी कुठून माहीत असणार आहे। परंतु हा हादसा झाला किंवा हे प्लेन क्रॅश झालं म्हणून प्रवास इथं थांबतो का? इथला प्रवास थांबत नसतो। आता इथं पाहताय तुम्ही, तिथं ॲक्सिडेंट झाला म्हणून हे लोक जायचं थांबलेले आहेत का? नाही आहे, हे चालूच आहे, हा प्रवास चालूच राहणार आहे असा कंटिन्यू। परंतु हे अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट आणि कशामुळे होतात याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्यावेळेस विमानामध्ये बसलं जातं, ज्यावेळेस विमान टेकअप होतं, त्यावेळेस टेकअप होत असताना जो ग्रॅव्हिटीचा जो परिणाम आपल्यावर होत असतो वर जात असताना, त्यावेळेस फिलिंग्स काही नसतात। पण ज्यावेळेस एका हाईटला जाऊन थोडंसं ते खाली येतं त्यावेळेस झिरो ग्रॅव्हिटी आपल्या शरीरावर वर्क करत असते आणि झिरो ग्रॅव्हिटी वर्क केल्याच्या नंतर फ्री फॉलिंग बॉडी हा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि त्या फ्री फॉलिंगच्या वेळेस जे मनामध्ये जी भीती वाटत असते ती प्रचंड भीती काही एक वेगळी असते। परंतु त्या ठिकाणी माणूस हा पूर्णतः परावलंबी असतो, तिथं काहीच करू शकत नसतो। रस्त्याने गाडी चालत असेल तर ब्रेक फेल झालं, ब्रेक लावून रस्त्याला उभा करता येईल। जहाजामध्ये काही प्रॉब्लेम झाला समुद्रामध्ये तर त्याला थांबवता येईल, ती तरंगत राहील। पण ज्यावेळेस प्लेन क्रॅश होतं तिथे मात्र काहीच चालत नाही। तिथं रडतासुद्धा येत नाही, रडायलासुद्धा जमत नाही, ओरडायलासुद्धा जमत नाही। कारण का तिथे एक माणूस प्रचंड दबावामध्ये असतो, तिथं कुणाचंच काही चालत नसतं, म्हणजे हेल्पलेस व्यक्ती असतो, हेल्पलेस। कोणी हेल्प करायची म्हटलं तरी तिथं चालत नसते। म्हणून जरी खूप वेदना वाटतात, कारण का प्रवास करत असताना माणूस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचा, वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टिंग सिस्टमचा उपयोग तर करावाच लागतो, त्याचा आधार तर घ्यावाच लागतो। तुमच्याकडे वेळ कशी उपलब्ध आहे, तुम्हाला किती अंतर जायचं आहे, तुमच्याकडे पैसा कसा आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण या साहित्यांचा वापर करत असतो। आज 241 लोकांचा जरी जीव गेला असला है ना, याच्यावर इन्व्हेस्टिगेशन होत राहील, रिसर्च होत राहील। परंतु रिसर्च होऊन गेलेल्या जीवन मात्र परत येणार आहेत का? नाही आहे। जे इंडियन एअरलाइन्सचं जे विमान आहे जे अहमदाबादला उतरलं गेलं, त्या अहमदाबादला उतरल्यानंतर अहमदाबादमध्ये म्हणजे अहमदाबादला येत असताना एका पॅसेंजरनं व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये, कारण ते ॲक्च्युअली त्या फ्लाईटमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम होता, तांत्रिक बिघाड होती।
एका पॅसेंजरनं व्हिडिओ बनवलेला. त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलेलं की दी AC ऑफ दिस प्लेन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. आणि जवळजवळ एक 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो तुम्ही प्रसारमाध्यमावर पाहू शकता, फेसबुकला, यूट्यूबला पाहू शकता, ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिथून जी फ्लाईट टेकअप झाल्याच्या नंतर एका व्यक्तीने एअरपोर्टच्या बाजूला एका खिडकीतून व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे ती फ्लाईट टेकअप होऊन क्रॅश होईपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये त्यांनी तो बनवलेला आहे. मग तो व्हिडिओ एवढा एक्झॅक्ट कसं काय, याचा कधी विचार केला का तुम्ही? टेकअप ते क्रॅश होईपर्यंतचा आणि त्याच फ्लाईटचा हा व्हिडिओ कसं काय असू शकतो? मग ज्याने हा व्हिडिओ बनवला त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. ज्या खिडकीतून बनवला त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण वास्तविक पाहता जर विचार केला तर मी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आतापर्यंत ज्या काही मी फ्लाईट वापरलेल्या आहेत, मी बऱ्याच देशामध्ये व्हिजिट केलेले आहेत. माझे शैक्षणिक टूर असतील, माझे व्हिजिट असतील, त्यामध्ये सर्वात अगोदर मी जर कोणती फ्लाईट वापरली असेल तर माझ्या आईवडिलांना घेऊन मी वाराणसी ते म्हणजे हैदराबाद ते वाराणसी गेलो होतो. त्यावेळेस मी स्पाइस जेटची फ्लाईट वापरली होती. त्याच्यानंतर पूर्ण भारत भ्रमण केलं, परत आलो. पुन्हा दुसरी फ्लाईट घेतली होती, त्यावेळेससुद्धा स्पाइस जेटची फ्लाईट घेतली होती. हैदराबाद ते मदुराई वाया चेन्नई, तिच्यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर दुसरी फ्लाईट घेतली मी बाहेर जात असताना साऊथ कोरिया, त्यानंतर मलेशिया, सिंगापूर, ही माझी टूर होती आणि एक शैक्षणिक व्हिजिट होती. त्यामध्ये एअर एशिया ही मी फ्लाईट वापरली होती. तिकडनं येत असताना, सिंगापूरवरनं येत असताना मला हैदराबादच्या एअरपोर्टवर उतरत असताना एकदम टर्बुलन्स फील झाला. त्यावेळेस मध्ये असणाऱ्या माणसांच्या चेहऱ्याकडं मी जागा होतो. माझ्यासोबतचा माझा मित्र सिद्धेश्वर बेल्लारी सर झोपी गेले होते. पण ज्यावेळेस फ्लाईट लँड करत असताना जी हालत होती, टर्बुलन्समध्ये होती, एअरपोर्टवर वादळ चालू होतं आणि त्या वादळामध्ये फ्लाईट हालत होती. खाली लँड करण्याचा प्रयत्न केला, लँड झाली नाही. पुन्हा नंतर टेकअप तसंच वर नेली. पुन्हा हैदराबाद शहरावर एक चक्कर केली. रात्री 1 वाजता लँड होणारी फ्लाईट, चक्कर मारली, पुन्हा ट्राय केला, पुन्हा लँड होत नव्हती. पुन्हा एकदा चक्कर मारली, पुन्हा ट्राय केला, लँड होती. 3 ट्राय केले त्यावेळेस, तरीही लँड झाली नाही. त्यानंतर एअरपोर्टचं परमिशन घेऊन तीच फ्लाईट चेन्नईला लँड केली. पण विमान हालत असताना मध्ये जी परिस्थिती घडते ना, ती परिस्थिती मी अनुभवलेली आहे. हवालदिल झालेले असतात व्यक्ती. प्रत्येकजण एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. प्रत्येकजण देवाचा धावा घेत असतो. लक फ्लाईट हालत असताना आपल्याकडं दुसरं काहीच उपलब्ध नाही. समोरच्या खुर्चीला आवळून धरणे किंवा बाजूला आपले जे काही हँडल्स आहेत त्या हँडल्सला धरणे, याच्या पलीकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. आणि जी समोरून परिस्थिती येते त्या परिस्थितीला तोंड देणे याच्याशिवाय दुसरी परिस्थिती कोणतीच नसते. म्हणून प्रत्येक फ्लाईटमध्ये बसत असताना क्रॅश झालेल्या फ्लाईटची आठवण होत असते. पण दुसरं पॉझिटिव्ह म्हणत असतं हे आपल्या बाबतीत होणार नाही. कारण का माणूस हा आशावादी असतो आणि आशावादी माणूस हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने प्रवास करत असतो. म्हणून मित्रांनो, जे व्यक्ती दगावलेत त्यांच्या घरच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सामील आहोत. ईश्वर त्यांना या दुःखातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती देव, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी माझा हा इथून पुढचा तर प्रवास चालूच राहतो. मी सध्या सेंट पीटर्सबर्गवरून अर्खंगेल्स जातो, नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. तिथले विद्यार्थी माझी वाट पाहत आहेत. त्याच्यानंतर माझी 14ला सकाळची फ्लाईट आहे, सकाळी 6 वाजताची, अर्खंगेल्स ते मॉस्को एसीओला. नंतर मी टॅक्सी करून दमोदोदीवला जाईल आणि दमोदोदीवरनं 14 तारखेची दुपारी 14:20 म्हणजे 13:14 2:40 माझी एअर अरेबियाची फ्लाईट आहे. ती एअर अरेबियाची फ्लाईट शारजाला उतरते. तिथं 2.5 तासाचा लेओव्हर आहे आणि पुन्हा नंतर तिथून दुसरी फ्लाईट घेऊन कनेक्टिंग फ्लाईट आहे.
तिथून दिल्लीला सकाळी 4:30 वाजता फ्लाईट उतरते. मग रविवारी दिल्लीमध्ये सर्व काम करून 2-3 मीटिंग्स आहेत, त्या मीटिंग्स करून पुन्हा रात्री 8:30ची फ्लाईट हैदराबादसाठी आणि हैदराबादला मग म्हणजे रात्री 10:30 वाजता ती हैदराबादला उतरेल. म्हणून एखादी घटना घडते म्हणून आपण त्या ठिकाणी आपणास भीती बाळगून चालणार आहे का? नाही. कारण का रोडवर बी ॲक्सिडेंट होत असतात, समुद्रामध्ये ॲक्सिडेंट होत असतात, हे विमानात ॲक्सिडेंट होत असतात. याला कोणीच काही करू शकत नाही. कारण का हे तांत्रिक आहे. ह्या गोष्टी चालतच राहणार आहेत. चालत राहणार आहेत म्हणणे हे थोडंसं चुकीचं वाटतं, परंतु याला भय इथले संपत नाही, एवढंच आहे. फ्लाईटमध्ये बसताना मजा वाटते, फ्लाईट टेकअप होत असताना मजा वाटते, पण ज्यावेळेस फ्लाईट हलते आणि टर्ब्युलन्समधून जाते त्यावेळेस मात्र जीवावर काय बेततं हे मध्ये बसणाऱ्यालाच कळतं. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये असा एक सुखकर चांगल्या प्रकारचे प्रवास तुमच्या आयुष्यात हो आणि तुम्हाला आयुष्यभर हॅप्पी जर्नी. फ्लाईटमध्ये बसत असताना चेहऱ्याचा हसरा चेहरा आणि फ्लाईटमधून उतरत असताना सुद्धा हसरा चेहरा. आता तुम्हाला कळेल की फ्लाईट लँड होत असताना फ्लाईटमध्ये सर्व लोक टाळ्या वाजवत असतात, टाळ्या वाजवत असतात, जीवाच्या आकांतानं टाळ्या वाजवतात, खडखड 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 टाळ्या वाजवतात. मग टाळ्या का वाजवतात? जो कोणी पायलट असतो, जो विमान चालवतो, जो कॅप्टन असतो, त्याचं कौशल्य त्याने व्यवस्थितरित्या वापरून ती फ्लाईट चांगल्या प्रकारची लँड केली आणि आम्हाला सुरक्षितरित्या आमच्या डेस्टिनेशनला पोहोचवलं. याचे आभार मानण्यासाठी, त्या पूर्ण क्रू मेंबरचे आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. म्हणून हे तुम्हाला आयुष्यामध्ये अशाच चांगल्या प्रकारच्या हॅप्पी जर्नी हो, तुमच्या आयुष्यामध्ये कसल्याच प्रकारचे असे दुःखद प्रसंग येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि माझे फ्लाईटच्या बाबतीत असणारे जे काही अनुभव आहेत ते अनुभव मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. प्रवास करायचं मात्र थांबू नका, कारण का प्रवास करतच राहा. जेव्हापासून जन्मतो आणि कधी जातो याची कुणालाच गॅरंटी नाही. म्हणून भीतीमध्ये वावरण्यापेक्षा स्वच्छंदी जगत राहा, मस्त आनंदात जगत राहा.